आज मी जात आहे 21व्या शतकामधील 21व्या भावाला भेटायला। आता आपल्या गावठी लॉगरचा बर्थडे झाला, त्याच्या बर्थडेला काही जाता आलं नाही म्हणून आता जात आहे। बोईसरला पोहोचून 10-15 मिनिटं तर निकची वाट बघण्यातच गेली। फायनली त्याचं आगमन तर झालं, पण माझ्यासारखेच रस्ता क्रॉस करायची त्याचेही वांदे आहेत। थोड्या वेळ इकडे तिकडे फिरून मग डिसाइड झालं एका कॅफे मध्ये जायचं। आता या आधी तो या कॅफे मध्ये आला होता, त्याचमुळे तो बोलला या कॅफे मधला चिकन सँडविच आणि चिकन पॉपकॉर्न खाऊन बघ, खूप भारी लागतात। मी पण बोलली चल ऑर्डर तर कर, बघूयात किती भारी लागतात। ऑर्डर येईपर्यंत त्याला त्याचे गिफ्ट देऊयात। गिफ्ट तर दिले, पण तो गेस करत होता की यामध्ये नक्की काय आहे। आता हा लॉगर आहे आणि लॉगरला दुसरं गिफ्ट काय असणार। त्याच्याकडे एक मोठा ट्रायपॉड तर आहे, पण छोटा नव्हता, म्हणूनच विचार केला चला तोच देऊया। हे तर असंच टाइमपास वाला गिफ्ट होतं, आता देऊयात मेन गिफ्ट। गिफ्ट तर ओपन केलं, पण हा बॉक्स कसा ओपन करायचा तेच काही कळत नव्हतं याला। फायनली बॉक्स कसा ओपन करायचा हे समजल्यावर ह्याच्या चेहऱ्याची खुशी तर बघा। तसं पण आपल्या या गावठी लॉगरला मी जे हे 2 गिफ्ट दिले ते त्याला आवडले की नाही तोच कमेंट मध्ये सांगेल। चला आमची ऑर्डर तर आली आणि खरंच ह्या 2 डिश माझ्या तर खूपच फेवरेट झालेल्या आहेत। आतापासून तर हे कॅफे माझं फेवरेट झालेलं आहे आणि ह्या कॅफेचं नाव मी पुढच्या व्लॉग मध्ये सांगेन। खाऊन पिऊन झालं आणि पावसाचं आगमन सुद्धा झालं आणि मी छत्री विसरून आली होती म्हणून आपल्या भावाने त्याची छत्री दिली। खरंच भाऊ सख्खे असो किंवा मानलेले, भाऊ ते भाऊच असतात।